हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मी आली आहे माझ्या गावी। जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओ आणि शॉर्टमध्ये पण सांगितलं आहे, मी लवकरच माझ्या गावी येणार होते आणि मी माझ्या गावी आली आहे। माझ्या ग्रामदेवताच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे, तर तुम्हाला पण मी दर्शन करून देतो। चला तर मग। आणि या व्हिडिओमध्ये जे काही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, मी लहानपणापासून माझी आजी आणि आप्पाजीकडून जे ऐकलंय मी तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझ्या मनाने एक सुद्धा ऍड करत नाही, कारण सगळ्यांच्या मनाने हिची स्टोरी थोडी वेगळीच आहे। तर जे मी लहानपणापासून ऐकलं तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आहोत ते आहे श्री गुरुदेव दत्त मंदिर। असं म्हटलं जाते की जेव्हा खाकीनाथ महाराज इथे प्रकट झाले होते, तेव्हा गुरुदेव दत्त यांनी 2 वेळा त्यांना दर्शन दिले। त्यामुळे त्यांची पहिले इथे समाधी तर नाही म्हणता येईल आपल्याला, त्यांचं मंदिर स्थापन करण्यात आलं आणि याच्या समोरच खाकीनाथ महाराज यांचं मंदिर सुद्धा आहे। चला तर मी तुम्हाला ते पण मंदिर दाखवते। या परिसरात तुम्हाला कुठल्याही प्रकारची मूर्ती वगैरे दिसणार नाही। एकतर खाकीनाथ महाराजाची समाधी आहे आणि दुसरं म्हणजे छोटी छोटी लहान लहान 2-3 मंदिरे सुद्धा या मंदिरामध्येच आहे। आता आपण जिथे आहोत ते आहे खाकीनाथ महाराज यांची समाधी। तर खाकीनाथ महाराज इथे प्रकटले होते आणि त्यांनी इथंच समाधी अशी घेतलेली आहे। बघू शकता किती सुंदर याचं नवीनीकरण केलेलं आहे। जेव्हा आम्ही लहान होतो तर इतकं सगळं नव्हतं, आता इथं थोडंसं वेगळं होत आहे। कारण जसे जसे दिवस चालले, जसे सरपंच बदलत चालले, तसे नवीनीकरण होत चाललंय। तर अशा प्रकारे आहे खाकीनाथ महाराजाचं मंदिर। आणि असं म्हटलं जाते की तुम्ही कुठलीही इच्छा या देवासमोर असं आपलं मांडा, ते तुमची नेहमी पूर्ण करते। आणि महाराज समाधी किंवा खाकीनाथ महाराजाचं मंदिर सुद्धा म्हणू शकता। इथं कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला जात नाही, कोणत्याही जाती धर्मातला व्यक्ती ते येऊन दर्शन घेऊ शकतो। तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही या एकदा या मंदिराला भेट द्या। खूप रम्य असं वातावरण आहे इथलं आणि इथचा पत्ता तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। चला तर मी बाकीचे स्पॉट वगैरे दाखवून देते। इथे आणखीन एक मलकोजी महाराज यांचं पण सुद्धा मंदिर आहे, चला तर तुम्हाला दाखवते। तर हे मंदिर आहे यवतमाळ जिल्ह्यात नेर या तालुक्यात छोटंसं गाव आहे अडगाव खाकी इथे। आणि हे यवतमाळ जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं गाव असल्यामुळे इतकी काही प्रसिद्धी या मंदिराला मिळालेली नाही। तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या या मंदिराला। दाखवली खाकीनाथ महाराज यांची समाधी आहे। लगेच यांची शिष्य म्हणजे मलकुजी महाराज यांची पण इथे समाधी तर अजंतीला आहे, पण यांचं छोटंसं मंदिर इथं स्थापन करण्यात आलेलं आहे। खूप सुंदर अशी शांत वातावरण असलेलं आमचं मंदिर आहे। आणि असं म्हटलं जाते की खाकीनाथ महाराजांच्या आधी शिष्याची पूजा करावी, म्हणजे गुरुच्या आधी शिष्याची पूजा करावी, यासाठी आम्ही म्हणजे आमच्या गावातल्या लोकांनी हे मंदिर स्थापन केलेले आहे। हे आहे मलकोजी महाराज यांचं मंदिर। खूप छान असं वातावरण झालेलं आहे। आणि मंदिराच्याच परिसरात आहे जगतजननी माता भवानीचं मंदिर। बघू शकता किती सुंदर आहे। मी तर पहिल्यांदाच बघत होती लग्न झाले तेव्हापासून आणि खूप छान वाटलं। देवाच्या कृपेने आज आम्हाला आरती सुद्धा मिळाली आणि स्वामी आणि समर्थाला आशीर्वाद सुद्धा मिळाला। नंतर ही जी विहीर दिसत आहे ना, तिची एक स्टोरी आहे। असं म्हटलं जाते की या विहिरीमधल्या पाण्याने जे कोणी आंघोळ करेल त्याचे दुःख रोगराई सगळं नष्ट होऊन जाईल, अशी एक मान्यता आहे। आणि बरेच लोक इथं आंघोळीसाठी सुद्धा येतात दर गुरुवारी किंवा असंही अधिक मासात आता खूप जास्त गर्दी आहे या मंदिरामध्ये। आणि बाहेर आल्यानंतर इतका सुंदर परिसर आहे ना। तर असा होता माझा आजचा व्हिडिओ। तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।